दिवा तपती आदित्यो रतिंगा भाति चंदिमा सन्नधो खत्तयो तपति झाई तपति ब्राह्मणो अथ सबमहोरतिं बुद्धो तपति तेजसा अपमादो अमतं पदं पमादो मच्चुनो पदं अपमत्ता नमीयन्ति ये पमत्ता यथा मता दिवस असल्यानंतर सूर्य आपल्याला चमकताना दिसतो, परंतु रात्री तो चमकत नाही, त्याची लिमिट आहे. त्याचबरोबर रात्र झाली की चंद्रमा चमकताना दिसतो, प्रकाश देत असतो, परंतु तो दिवसा देत नाही. कोणी राजा गणवेशाने परिपूर्ण होऊन, शस्त्रांनी परिपूर्ण होऊन रणभूमीवर लढण्यासाठी सज्ज असतो, तेव्हा तो तेजस्वी असतो. कोणी भिक्षू आपल्या ध्यानामध्ये जेव्हा रत असतो, तेव्हा तो तेजस्वी असतो, चमकत असतो. परंतु बुद्ध स्वतःच्या तेजाने अहोरात्र चमकत असतात. त्यांचा प्रकाश कधीही कमी होत नाही. याचा अनुभव आपण सर्वांना आहे की तथागत बुद्धांची उत्पत्ती 2500 वर्षापूर्वी झाली, परंतु 2500 वर्षानंतरही आज जे जीवन आपण जगत आहोत ते बुद्धाच्या प्रकाशामध्ये जगत आहोत, बुद्धाच्या ज्ञानामध्ये जगत आहोत. बुद्धांचा प्रकाश कधीही समाप्त होत नाही. पृथ्वी समाप्त होतात, समुद्र आटून जातात, सूर्य नाश पावतो, परंतु बुद्धांचे प्रकाश नाही समाप्त होत. असे बुद्ध असतात. आणि म्हणून हा एक असा ध्रुवतारा आहे की ज्या ताऱ्याचा प्रकाश कधी न संपणारा असतो आणि तो तारा कधी न समाप्त होणारा असतो. तो तारा अमर असतो. याचा अर्थ असा आहे की बुद्ध म्हणजे एकच बुद्ध नाही. बुद्धाच्या अगोदर जसं नागदीप पंतजी बोलतानीच बोलले की बुद्धाच्या अगोदरचा काळ काय होता, तर तेव्हा बुद्ध नव्हते का असं नाही. अनादि अनंत काळापासून बुद्धाच्या प्रकाशामध्ये मानव प्राणी आणि देव प्राणी, ब्रह्म प्राणी जगत असतो. तेव्हाच मानवाची मुक्ती, तेव्हाच हा मानव मुक्तीच्या मार्गाला लागू शकतो. असा मुक्ती देणारा, दुःखातून मुक्त करणारा जर कोणता प्रकाश असेल तर बुद्धाचा प्रकाश आहे. त्या प्रकाशाला म्हणजे बुद्धांच्या बोधींला या प्रसंगी अभिवादन करतोय. तथागत बुद्धांचा सद्धम्म, या सद्धम्माचं अनुसरण करून दुःख मुक्तीचा साक्षात्कार आपण करतोय. त्या सद्धम्माला अभिवादन करतो.
त्याचबरोबर तथागत बुद्धाच्या सद्धम्माचा 2500 वर्षानंतरही तथागत बुद्धाच्या सद्धम्माला जसं तसं जिवंत ठेवण्याचं महत् कार्य या पृथ्वीवर तथागत बुद्धांच्या महान भिक्खू संघाने केलं, उपासक उपासिकांनी केलं. त्या सर्वांना या प्रसंगी अभिवादन करून या महान चैनमध्ये, महान शृंखलेमध्ये, दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये ज्यांनी आपण सर्व समाजाला समाविष्ट केलं, त्यांचा जन्म झाला नसता तर कदाचित आपणही बुद्ध धम्मापासून दूर राहिलो असतो. आणि भगवान बुद्धांचा धम्म हे खरं धन आहे हे आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि त्यांच्यामुळे आपल्याला या धम्माची माहिती मिळाली, हे धन आपल्याला मिळालं. आणि म्हणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति असीम कृतज्ञता या प्रसंगी व्यक्त करतोय. मंचावर आसीन परमश्रद्धेय भिक्खू संघ, परमश्रद्धेय भिक्खू संघाला सुद्धा अभिवादन करतोय. आणि आपण सर्व उपासक उपासिकांच्या प्रति मंगलकामना आणि आशीर्वाद करतो. आपण खूप मोठ्या तपश्चर्येतून पार होत आहात, कष्टातून पार होत आहात. आज विशेष रूपाने आज असंख्य कष्ट, तकलीफ, आपण लक्ष द्या, बोलू नका. खूप मोठी तकलीफ आणि अडचण, दुःख, शारीरिक दुःख सहन करून आपण इथे सर्व बसलेले आहात. हे बसणे म्हणजे सुद्धा खूप मोठी तपश्चर्या आहे. परंतु तेच लोक करू शकतात ज्यांना हे कळलेलं असते की मेहनतीशिवाय फुकट जीवनामध्ये काहीच मिळत नाही. आणि महान गोष्ट मिळवायची असेल तर महान मेहनत करावी लागत असते. आणि म्हणून जे टिकाऊ होते ते आतापर्यंत टिकले, जे टिकाऊ नव्हते समजा ते निघून गेले. आणि म्हणून निश्चितपणे आपण टिकाऊ म्हटल्यापेक्षा मजबूत लोक आहात, मजबूत उपासक उपासिका आहात, याची आपण सर्वांनी प्रचिती दिलेली आहे. परंतु महत्वाचं आहे की तुम्ही बसल्यानंतर समजले किती, समजलं काय आपल्याला. आणि इथे तुम्हाला खूप जेवण वाढलं जात आहे, पण तुम्ही खाल्लं किती आणि पचवलं किती. ज्याला पचलं नाही त्याला उलट्या झाल्याशिवाय राहणार नाही, ते ओव्हरडोज होईल, ऍसिडिटी होऊन जाईल धम्माची. तर असं होऊ नये म्हणून आपली पचवण्याची शक्ती हे महत्वाचे आहे. तुम्ही पचवू शकले पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही पचवणे शिका हे मला म्हणायचं आहे. आणि ते पचवणे शिकलं पाहिजे याच्यासाठी आता आजच्या देशनेमध्ये कथांचा दौर चालला तर मी पण एक कथा सांगतो तुम्हाला. कथा ही आहे म्हणजे मी माझे गुरुजी जे 6व्या संगीतीचे अध्यक्ष होते त्यांचे उत्तराधिकारी सयाडू पंडिता, तिथे बर्मामध्ये अशी परिस्थिती आहे की 18व्या वर्षी विनयपीठक पास झालं तर त्याला 1 डिग्री मिळते. 21व्या वर्षी अभिधम्म पीठक पाठ झालं तर त्याला अभिवंश बुद्धाचे विशेष वंशज ही डिग्री मिळते. म्हणजे त्याला खरा धम्म समजला.
तर असेच लोक तिथे संगीती, बुद्ध धर्माच्या आतापर्यंत 6 संगीती झाल्या, त्याच्यामध्ये 6वी संगीती रंगून इथे झाली. महापाषाण शैल गुफेमध्ये जवळपास सर्वच देशाचे 2600 भिक्षू तिथे उपलब्ध होते, उपस्थित होते, जे संगीतीकारक भिक्षू होते. आणि त्यामध्येही हे अग्र भिक्षू, त्या संगीतीचे अध्यक्ष तुम्हाला सांगतो, साधे 45 वर्षाचे भिक्षू होते, म्हातारे भिक्षू नव्हते. आणि त्या संगीतीला आनंदाचा रोल करणारे सुद्धा 45 वर्षाचे मुलमिंगॉन सयाडो ते होते, ज्यांचं नाव विचित्ताभाई सारवण. हे 45 वर्षाचे वयाचे कमी, पण संगीती चालवणारे होते. त्या संगीतीचं संचालन हे दोघं करत होते. आणि त्यांचे प्रमुख शिष्यांकडून ही कहाणी मी ऐकली, ती कहाणी मी तुम्हाला सांगतोय. 7 महिन्याच्या शिबिरामध्ये असताना सयाडो पंडितांनी ही कहाणी आम्हाला सांगितली. तर त्यांनी सांगितलं की भगवान बुद्धांच्या नंतर बरेच वर्षेपर्यंत भिक्खुनी संघ पण राहिला. तर एक भिक्खुनी होती तिष्यरक्षिता नावाची, आणि ती जंगलाच्या एका बाजूला आपली कुटी बनवून राहत असे. दुसऱ्या साईडला भिक्खू राहत असायचे. तर तिला अचानक एक पोपट जखमी अवस्थेमध्ये सापडला. आणि जखमी अवस्थेमध्ये सापडला तर तिने त्या पोपटाला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. तिची मैत्री उत्पन्न झाली आणि तिने त्याला हळदी लावून वगैरे जे काही त्याचा इलाज होऊ शकतो सर्व इलाज करण्याचा प्रयत्न केला. पण अचानक तो बरा झाला. आणि बरा झाल्यानंतर लक्ष द्या, आता इकडे लक्ष द्या, त्याच्यात लक्ष घाला तर नाही जाणार, हे डोक्यात पचवता नाही येणार. तर तो बरा झाल्यानंतर भिक्षुणीला त्याच्या प्रती मैत्री उत्पन्न झाली की याला अजून कोणी मारायला नको आणि याला कोणी पकडून न्यायला नको आहे. आणि तो त्यांच्यामध्ये मिसळला. आणि तो त्या भिक्षुणी दररोज त्यांना मग आपल्या जेवण मिळालेल्या जेवणातून त्याला जेवण द्यायच्या, त्याचं पालन पोषण करायच्या. तर भिक्खुनीला वाटायचं याला कोणी नुकसान पोहोचू नये किंवा याला कोणी पारधी वगैरे पकडून घेऊन जाऊ नये किंवा हा कोणत्या पारध्याच्या फाश्यामध्ये सापडू नये, असं त्यांनी त्या भिक्खुनीने त्याला शिकवण्याचा निर्णय घेतला. आणि ती त्याला शिकू लागली की बघ, पोपटाला बोलता येते छान छान, शिकारी येईल तर पोपटही म्हणायचा हो शिकारी येईल, तो दाणे टाकेल, खायचं नाही नाहीतर फाश्यात पकडल्या जाईल आणि तो तुला पकडून घेऊन जाईल. पोपटही तसा पाठ करू लागला. शिकारी येईल, दाणे टाकेल, खायचं नाही, फाश्यामध्ये सापडणार, त्यामुळे खायला गेलं की फाश्यामध्ये सापडणार आणि पारधी तुला पकडून घेऊन जाईल. कंटिन्यू त्याने पाठ केलं. शिकारी दाणे टाकेल, खायचं नाही नाहीतर पकडून घेऊन जाईल, शिकारी दाणे टाकेल, खायचं नाही नाहीतर पकडून घेऊन जाईल. ह्या भिक्खुनी गेल्या भिक्षाटनाला, शिकारी आला, त्याने दाणे टाकले. परिस्थिती तर ही झाली. शिकारी येण्याच्या अगोदर की हा पोपट दररोज असा बोलू लागला, शिकारी दाणे टाकेल, खायचे नाही नाहीतर पकडून घेऊन जाईल. तर दुसरे जंगलातले पोपटही तसेच बोलू लागले. एका पोपटाचं ऐकून दुसरे पोपट बी बोलू लागले, शिकारी येईल, खायचं नाही नाहीतर शिकारी येईल, दाणे टाकेल, खायचं नाही नाहीतर पकडून घेऊन जाईल. दुसरे पोपटही बोलू लागले. एक दिवस शिकारी येतो, सारे पोपट ओरडायला लागले, शिकारी येईल, दाणे टाकेल, खायचं नाही नाहीतर पकडून घेऊन जाईल. आणि तेव्हा शिकारी विचारात पडला की हे आश्चर्य झालं की साऱ्या पोपटांना कळतं एवढं,
तर आज काही पोपट एकही सापडणार नाही आपल्याला, यापेक्षा आता आपण परत जावं. तर जाता जाता त्याला दुसरा शिकारी मिळते. अरे तू का परत चालला, तू तर एकही पोपट नाही तुला मिळाला आणि तू परत चालला. तर तू सांगतो अरे सारेच पोपट ओरडून राहिले, शिकारी येईल, दाणे टाकेल, खायचं नाही, नाही तर पकडून घेऊन जाईल. तर यांना तर कळलं म्हणे मी पकडतो म्हणून, आणि माझ्या दाण्याला खायचं नाही तेही म्हणत आहेत हे. दुसरा शिकारी म्हणतो त्याला, अरे हे नुसती पोपट पंची असते कधी कधी, यांना समजलं की नाही काय पता, तू जाऊन तर पहा, करून पहा, आपलं काम कर तू. तेव्हा तो पुन्हा परत येतो आणि दाणे टाकतो, फासा लावतो. सारे पोपट म्हणत आहे शिकारी येईल, दाणे टाकेल, खायचं नाही, नाही तर पकडून घेऊन जाईल. आणि सारे पोपट दाणे टाकल्याबरोबर धावून बी पडले, दाणे खायलाही लागले, शिकाऱ्याच्या पिंजऱ्यातही आहेत आणि शब्द तेच बोलत आहे, शिकारी येईल, दाणे टाकेल, खायचं नाही, नाहीतर पकडून घेऊन जाईल. तर अशी पोपटपंची आपण जर शिकणार, हे पोपटपंची कामाची नाही. जे गोष्ट तुम्ही शिकत आहे ते तुमच्या डोक्याला समजली पाहिजे. जर समजली नाही तर त्याचे जास्त लाभ नाही. शिकाऱ्याच्या फाश्यात तुम्ही माराच्या फाश्यामध्ये सापडणारच. आणि म्हणून आज तुम्हाला एक गोष्ट विचारतो, तुम्हाला समजलं किती म्हणून. नेहमी तुम्ही शील घेता, शील घेतल्यानंतर तुम्ही भंतेजी बनतात. तिसरणेन सह पंचशीलम धम्मं सुरक्षितं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन संपादेत. ऐकलं नाही तर हर वेळेस ऐकलं तर नाही ऐकलं, मग तुम्ही काय म्हणता ते झाल्यावर? हा आम म्हणते मग साधू साधू साधू. तर ऐकून तुम्ही साधू साधू म्हणाले. आता हे पोपटपंची आहे ही रियालिटी आहे, हे तुम्ही बघा आणि आम्हाला सांगा की अपमादेन संपादित म्हणजे काय होतं. इतक्या वेळेस ऐकलेला आहे. अपमादेन संपादित, पोपटासारखं समजलं ठीक आहे, अप्रमादाने संपादन करा, हे बी तुम्हाला पोपटासारखं शिकवण्यात आलं. त्याचा अर्थ मी पोपटासारखाच शिकवण्यात आला. ते पोपटासारखंच पाठ केलं. केलं किती? समजलं काय अपमादेन संपादित म्हणजे? समज किती जागृत झाली त्याच्याने, ते महत्वाचं आहे. पाठ किती आहे काही कामाचं नाही, हे सारे पोपटपंची होणार आहे. जेवढं जेवढं समजलं ते मात्र कामात झाल्याशिवाय नाही. तर पोपटासारखी अवस्था तुमची आहे. सारे पोपट बोलायला लागतात, शिकारी येईल, दाणे टाकेल, खायचं नाही, नाही तर पकडून घेऊन जाईल. साऱ्याच एका सुरात म्हणतात. आम म्हणते साधू साधू साधू. हे सर्व मेकॅनिकली आहे, यांत्रिक रूपामध्ये म्हणता तुम्ही, न समजता म्हणता. म्हणून यांत्रिकतेचा धम्म नाही. आपण खातो दररोज, तुम्हाला माहिती आहे आपण होशात नाही खात, यांत्रिकतेने खातो. इथे बसून असतो तर यांत्रिकतेने बसून असतो, होशात नाही बसत. होशाचा अर्थ असा होतो की बसलो आहे तर मी बसलो आहे याचा होश असतो त्याला. तर ते यांत्रिकता नाही बसण्यामध्ये. म्हणजे यांत्रिकतेचा अर्थ मी तुम्हाला सांगतोय, रोबोट सारखी आपण बनलेलो आहे. रोबोट. जायचं राहिलं, बेहोशात उठलो, चाललो, गेलो, पाणी पिलो, अजून येऊन बसलो.
पाणी कसं प्यायचं, नाकाले नाही लावत आपण, तोंडालेच लावतो. हे सर्व मेकॅनिकली होत आहे, होशात नाही होत आहे. म्हणून होशात जर होत असेल तर तीच गोष्ट भगवान बुद्ध म्हणतात ध्यान बनत असते, ती गोष्ट अप्रमाद बनत असते, तीच गोष्ट तुम्हाला मुक्त करत असते. आणि प्रत्येक गोष्ट आपण यांत्रिकतेनेच पूर्ण करत असतो. जेवतो आपण, काही बिलकुल चिंता चालू आहे, परेशान आहोत आणि फटाफट इकडे बी पाहत आहो, घास बी तोडत आहो, भाजीत बी मिळवत आहो, तोंडात बी चालला, गिळत बी आहो, वरून पाणी बी पित आहो, तिकडे बी पाहत आहो, इकडे बी पाहत आहो. साऱ्या गोष्टी जेवणाच्या यांत्रिकतेने होतात. कारण आपण शिकून घेतलेलं आहे जेवायचं कसं, चालायचं कसं. चालताना पडत नाही आपण, जेवताना घास तोंडात जाण्याच्या बदल्यात नाकात नाही जात, तोंडातच जातो. पण हे सारं यांत्रिकतेने आहे, रोबोट सारखं आपण झालेलो आहे. म्हणजे एका तालासुर, जसं नाचा किंवा नाचणारे लोक पाहतात, ताल सुरू झाला की बरोबर झुमायला लागले, तसा आपला चालण्याचा एक ताल असतो, बस त्याच तालामध्ये आपण चालत नाही. म्हणून सर्वांचं चालणं पण अलग अलग आहे. पाणी पिण्याची पद्धत सर्वांची आपली तालात जे आहे, त्याने जे शिकून ठेवलं आहे ताल पाणी पिण्याचा, त्या तालात तो पाणी पित आहे. हर गोष्टी एका नशेत तो करतो आहे, म्हणजे बेहोशीत करतो आहे, होशात नाही करत आहे. म्हणून तुम्ही इथे थोडा वेळ बी अप्रमाद सहित जर बसले तर थोड्याच वेळात बरंच काही गेन होऊ शकते. भगवान बुद्ध म्हणतात अप्रमाद हा सर्वच प्रकारचा धर्म आहे, त्यामध्ये सर्वच धर्म समाविष्ट होतात. शिलही समाविष्ट होते, दानही समाविष्ट होते, साधना भी समाविष्ट होते, मुक्ती समाविष्ट होते, प्रज्ञा भी समाविष्ट होते, श्रद्धा भी समाविष्ट होते. साऱ्या गोष्टी समाविष्ट होऊ शकतात त्याच्यात. मगानी भंतेजी म्हणाले बोलता बोलता की तुमचे पती दारू पित असेल, की भाऊ दारू पित असेल तर येऊच द्यायचं नाही घरात. हे आपल्याला वरून वाटतं की येऊच द्यायचं नाही, पण त्या बाईला माहित आहे, भंतेजीला बोलायला काही नाही वाटलं, पण त्या बाईला माहित आहे की याला येऊ नाही दिलं तर माझं खाण्याचं कसं. तिच्या किती समस्या आहे, तिच्या परिस्थिती तिलाच माहित आहे किती भयानक आहे. बरोबर आहे. वास्तविक परिस्थिती आहे. अप्रमाद कशाला म्हणतात हे याच्यासाठी उदाहरण दिलं. अप्रमाद याचा अर्थ असा होत नाही की विरोध करणे. तुम्ही तुमच्या दारू पिणाऱ्या कोणत्याही माणसाला, सिगरेट पिणाऱ्या कोणत्याही माणसाला जेवढं म्हणा ए तू दारू पिणं बेकार करत आहे, चुकीचं आहे, पिऊ नको, तेवढा पिते. उदाहरण सांगतो तुम्हाला. तिथे पडदा लावला आहे ना, त्याच्यावर एक बोर्ड लावा. माणसाचं मन कसं आहे, बोर्ड लावा त्याच्यावर कि भीतर झाकना मना है, आत पाहू नका. तर हर उपासिका इथून उठायच्या अगोदर मी तुम्हाला अवश्य सांगतो अंदर काय आहे, काहीतरी तर वेगळं आहे. म्हणून कमीत कमी थोडस पाहून जाऊ का, आणि पाहिल्याशिवाय जाणार नाही जर तिला पाहण्याचा चान्स मिळाला तर. जिथे तुम्ही रोखता या मनाला तिथे मन धावते. हे सत्य आहे मनाचा स्वभाव. धम्म जर समजून घ्यायचा आहे तुम्हाला, बुद्धांना समजून घ्यायचा आहे, बुद्धाने कधीही दमन सांगितलेलं नाही, रोकायला सांगितलं नाही. बुद्ध म्हणतात देख लो, करी लो, लेकिन होश से करो. पाहूनच घ्या. दारू प्यायची आहे ना, माझं तर म्हणणं आहे एखादं दारू प्यायची आहे, बिल्कुल पी के देखो, लेकिन एक बार ऐसे पियो कि पूरे होश से पियो. दारू का पहले ग्लास बोतल खोलते हुए होश में खोलो, फिर उसका पास भी बड़े शांति से ग्रहण करो कि ऐसा ऐसा आ रहा,
और फिर एक एक घूंट भी ले रहे तो बड़े शांति के साथ पियो, होश से पियो, आप मुक्त हो जाएंगे। डबल पी नहीं सकता ऐसा। होश से बुरा काम भी करके देख लीजिए तो आप दोबारा नहीं कर सकते। हे बुद्धाने सांगितलेलं आहे। म्हणून बुद्ध रोकत नाही। जसं आनंदाला भगवान बुद्धाने प्रश्न केला, आनंदाने भगवान बुद्धाला प्रश्न केला होता। आनंद म्हणतात, आनंदाला भगवान बुद्धाने सांगितलं सॉरी कि आनंद देखो स्त्री को स्पर्श मत करो। पहले तो बोला स्त्री के तरफ देखो मत, तो आनंद बंदे बोल फिर आई जाए सामने तो फिर देखो लेकिन स्पर्श मत करो, और स्पर्श करना ही पड़े तो स्पर्श करो लेकिन होश में करो। और आनंद बंते जी फिर बोलते, ये भी बात है सत्य कि बहुत बार तो स्पर्श करने की बात तो फिजिकली हो तो अलग बात है, बहुत बार तो सपने में कितने बार ऐसा होता है, वहां कहां है, फिजिकली कोई नहीं, कुछ नहीं है। तो होश सर्वोपरि है। तो अंत में आनंद भगवान बुद्ध कहते होश से ही सब कुछ देखो तो होश से, स्पर्श करो तो होश से, जियो तो होश से, तो देखेंगे आप सारे विकारों से अपने आप मुक्त होते जाएंगे। आणि म्हणून बरेच लोक म्हणतात की आम्ही एवढं मोठं, भंतेजी लोक पण म्हणतात आम्ही एवढं मोठं सोडून आलो, धन दौलत माता पिता हे ते, कुठून आणलं होतं धन? सोडून आलो, इकडे जमा करून राहिलो। तुम्हाला सांगतो धन काय आहे, हे इथे जळणार, जेवढं द्याल तुम्ही तेवढं दानात होणार, बाकीचं जळून जाणार। हे तुम्हाला सांगतो की धन बेकार आहे, आणि आम्हाला द्या तर चांगलं आहे। गोष्ट इथे भी येते, पण खऱ्या अर्थाने धन बेकार नाही आहे। धन का होश में सदुपयोग नहीं किया जाता, मतलब धन की आसक्ति है वो बुरी है। भगवान बुद्ध ने बोला धन बेकार नहीं है, ना स्त्री बेकार है ना पुरुष बेकार है, होश नहीं है तब बेकार है। म्हणून बऱ्याच भिक्षूंनी घरदार सोडलं तर घरदार सोडल्याचा बी अहंकार राहू शकतो। आम्ही घरदार सोडलं म्हणजे तुमच्यापेक्षा ग्रेट आम्ही, काय इगो आहे? काही नाही। भिक्खूंनी पण तुम्ही पण हाच विचार केला पाहिजे, काय सोडलं, कुठून आणलं होतं, जन्मासोबत आणलं का आपण? काहीच आणलेलं नाही। काही सोडण्यासारखं नाही आहे, काही पकडण्यासारखं नाही। काही आपण सोडू शकत नाही कारण आपलं नव्हतंच, आपलं नाही। ज्याची समज एवढी उंची झाली तो इकडे पकडायलाही धावणार नाही, आणि ज्याची समज अशी आहे की मी सोडून आलो तर इकडे जमा करायला बसू। म्हणून वास्तविक धम्म बुद्धाचा काय आहे? पोपटपंचीवाला धम्म नाही। आपल्याला जो धम्म शिकायचा आहे तो धम्म आहे जागृतीचा धम्म। नागदेव भंते जी ने उनका प्रवचन समाप्त करते करते अंत में सती पर लाकर रख दिया, वही धम्म है। म्हणजे तुम्हाला धम्मदेशना पण शील पण प्रत्येक गोष्ट कोणतीच पचणार नाही जर त्याच्यासोबत सती नसेल तर। सती हे एन्झाईम आहे, जसं बॉडी मध्ये आपण भोजन खाल्लं तर एन्झाईम्स बॉडी मध्ये पचन करतात बरोबर, त्याचप्रमाणे सती
एन्झाईम आहे धम्म पचवण्यासाठी, पाचक द्रव्य आहे. ते पाचन द्रव्य तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही पचवणार नाही त्याला. म्हणजे धम्म खूप कामाचा आहे. जसं मी तुम्हाला सांगतो, एखादी भाजी किंवा एखादी औषध खूप पॉवरफुल आहे, खूप शक्ती देणारी आहे, पण सर्वांना शक्ती नाही देत. ज्याचं लिव्हर कमजोर झालं त्याला शक्ती नाही, त्याच्यासाठी ती दवाई खाणे मना राहते, नाही खाऊ शकत. तो खाल्ली तर लिव्हर फेल होणार, पुन्हा जास्त प्रॉब्लेम होते, कारण ते शक्तिवर्धक आहे. धम्मही तसाच आहे. धम्म शक्तिवर्धक आहे, तुम्हाला खूप शक्तिमान बनवतो, पण त्यासोबत तुमच्याजवळ स्मृती पाहिजे, जागरूकता पाहिजे, अप्रमाद पाहिजे. आणि हा अप्रमाद जेव्हा आपल्याजवळ असतो तेव्हा मात्र आपण फार पुढे जाऊ शकतो. म्हणून तुम्हाला ही गोष्ट समजण्याची गरज आहे की जोपर्यंत आपण कथेनुसार, जी कथा मी प्रथम सांगितली, तुम्ही नेहमी जाचत राहा स्वतःला की तुम्ही पोपट पंचीवाले आहात ही ऍक्च्युली बुद्धत्वाच्या मार्गाकडे जाणारे आहे. कारण भगवान बुद्धाने, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, जगातलं कोणतंही पुण्य करा, कोणतंही पुण्य, थोड्याशा वेगळ्या गोष्टी बोलतोय, जगातलं कोणतंही पुण्य करा, की कठीणचीवर दानाचं असो, कोणतंही असो, कोणतंही असो, बुद्धांनाही किती दान देण्याचं पुण्य असो, जेव्हा अर्थ होते ना ते पुण्य 0 होते. अर्थ झाल्यानंतर पुण्य आणि पाप कोणतंच उरत नाही. कारण जर पुण्य उरलं तर त्याचा जन्म पुन्हा होणार, त्याचं चित्त पाप आणि पुण्यापासून दोन्ही पासून मुक्त होत असते. ती अनंत अवस्था आहे. आणि म्हणून बुद्ध काय म्हणतात, जागरूकता इम्पॉर्टंट आहे, हा धम्म सर्वात मोठा आहे. आणि म्हणून ही गोष्ट यासाठी सांगतोय की तुम्ही मोठ्यात मोठं दान दिलं पण त्याच्यात होश नाही, शांती नाही देता, समाधान नाही तुम्हाला, तुम्ही चिंतेने ग्रस्त आहे, त्याचं फळ कमी आहे. तुम्ही छोट्यात छोटं दान दिलं, छोटस दान दिलं, पण त्यावेळेला तुम्ही खूप होशात आहे, होश आहे, मैं दान दे रही हूं, मेरा दान छोटा सा है पर मेरे पास इतना ही है. सत्य में स्थापित हो रहे आप, सत्य के साथ दे रहे, मेरा छोटा सा है लेकिन मेरे पास इतना ही है. आपको कोई न्यूनगंड नहीं हो रहा, आपको बुरा नहीं लग रहा, और आप और समाधानी बन रहे कि मुझे इतना देने का भी मौका मिला, मैं समाधान ग्रहण करती हूँ. आणि खूप समाधानी, इतकं आनंद चित्त, आणि जेव्हा दिलं त्यानंतर इतकं प्रमुदितता उत्पन्न केली की माझ्याजवळ जे होतं त्याचा भाग मी जो देऊ शकत होतो तो मी दिला, मी हे पुण्य प्राप्त केलं. या पुण्यबलाने बुद्ध शासन वृद्धिंगत हो, बुद्ध शासन चिरकाल टिको, अनेक लोकांना तथागताचा सद्धम्म मिळो, ही भावना केली. तुमचं मन कमी दिलं पण जास्त प्रमोदित राहणार, जास्त आनंदित राहणार, तुम्ही जास्त सुखी होणार. त्याचे फळ काय आहेत ऍक्च्युअली दानाचे? समाधान मिळते, शांती मिळते दान दिल्यानंतर. मोठं देव नाही तुम्ही जागरूकतेने नाही केलं आणि समाधान नाही मिळवलं तर त्याचा परिणाम छोटासाच आहे. आणि लहानसं देव नाही तुम्ही खूप समाधान झाले तर त्याचा परिणाम मोठा आहे. म्हणून बरेचदा अनेक बुद्धाच्या काळामधील आपण छोटे छोटे दान पाहिले, काही महिलांनी दिले, त्या महिलांना आज दान दिलं ना त्याच दिवशी
एका उपासिकेचं, एका तरुण मुलीचं उदाहरण आहे. ते नुसतं ताक तिने दान दिलं. बुद्ध आणि त्यांचे प्रमुख भिक्षू भिक्षाटन करताना ताक घरी घेऊन चालली होती. अचानक ताक घरी घेऊन जात असताना तिने ताक दान दिलं बुद्धांच्या पात्रामध्ये. त्याच दिवशी ती राजाची म्हणजे राजाने तिला निवडला आणि ती त्या देशाची राणी बनली. दानाचे परिणाम एवढे पण आहे. पण तुमची का झाली? ती समजा निराश असती, अरे घरी नेता नेता ताक माझं इथेच चाललं गेलं, तर त्याचे प्रत्येक गोष्टीचे चिन्ह तुमच्या चेहऱ्यावर निर्माण होतात. त्याच्याने तुमची प्रमोदितता, प्रसन्नता, चेहऱ्यावरचा हास्यभाव, तेजस्विता सर्व गायब होत असते. आणि जेवढा जेवढा मनुष्य प्रमोदित आणि होशात असतो, तेवढी तेवढी त्याच्या चेहऱ्यावरची तुम्हाला दिसेल चेहरा तणलेला नाही, शालीन दिसेल, प्रसन्न दिसेल तो. आणि पुरुष जेव्हा एखाद्या स्त्रीकडे बघतो तर तो सौंदर्य नाही बघत, मेकअप नाही बघत, ते शालीनता बघतो. किंवा स्त्री एखाद्या पुरुषाकडे बघते आणि तिला पुरुषामध्ये एखादी गोष्ट जर कोणती चांगली वाटेल तर त्या पुरुषाची शालीनता, त्याची ताकद, की त्याचं ज्ञान, की तो किती मोठा आहे, त्याच्याजवळ धन किती आहे, या गोष्टी काही इम्पॅक्ट नाही करत. इम्पॉर्टंट असते त्याची शालीनता, त्याचा होश, त्याची तेजस्विता, ती आंतरिक असते. आणि हे दोघंही स्त्री पुरुषांकडे हे धन आपण दान देऊन प्राप्त करू शकतो. हे परिणाम आहेत त्याचे. पण तसं आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून एवढे भिक्षू म्हणतात, मी एक पक्ष तर हा बोललो आम्ही मागतो, हे यासाठी होतं. तुम्हाला म्हणतो द्या, तुम्ही धन बेकार आहे. पण तरी ते भिक्षू जरी दान देण्याचं बोलत असतील, दुसरा पक्ष हा पण सत्य आहे. पण तो दान पुन्हा पुन्हा दानातच, आणि दान मागणाऱ्या भिक्षूंचं जे मानसिकता आहे, नुसतं दान जमा करणाऱ्या भिक्षूंची जी मानसिकता आहे, त्यांच्यासाठी मी हे बोललो. पण जे बुद्ध शासन जीवित ठरणाऱ्या भिक्षू आहेत, त्यांना तुम्ही 4 प्रत्ययाचं जेवढं दान देणार तेवढे त्याचे सुंदर परिणाम येणार. हे पण सत्य आहे. कारण तुमच्या चेतनेचा लिंकिंग, तुमच्या चेतनेचं कनेक्शन बुद्धांच्या चेतनेशी कनेक्ट होत असते. जसंही तुम्ही दान देण्याच्या बुद्धांच्या भिक्षूला निश्चित केलं, त्या क्षणाला तुमच्या चेतनेचं कनेक्शन बुद्धाच्या चेतनेशी कनेक्ट होत असते. आणि त्यामुळे तुमची दान देण्याची जी मानसिकता बनली, ती मानसिकता आणि बुद्धाच्या चेतनेची मानसिकता याच्यामध्ये कुठे ना कुठे ट्यूनअप होते, साम्यता होते. आणि त्यामुळे बुद्धांची महाकरुणा आपल्यावर होऊन बुद्धाच्या महाकरुणेचे व्हायब्रेशन आपल्याला प्राप्त होतात. जसंही विचार जरी केला, तर देणे तर दूर म्हणतोय मी, विचार जरी केला तर बुद्धाच्या महाकरुणेच्या वर्षाव आपल्यावर होणे सुरू होतो. ही लिंकिंग बनत असते, ही लिंक बनेल. हे वैज्ञानिक मी बोलतो आहे आणि हे सत्य आहे. बुद्धांचे व्हायब्रेशन या ब्रह्मांडामध्ये पसरलेले आहे. आणि टेलिपॅथी नावाचं एक विज्ञान पण आहे. टेलिपॅथी नावाचं विज्ञान काय आहे? अलीकडे आता अमेरिकन सरकारने सायंटिस्ट लोकांना पैसे देऊन, सायंटिस्ट लोकांचा खर्च करून टेलिपॅथीवर अनेक प्रकारचे रिसर्च केले. एक टेलिपॅथी जाणणारा जो सायंटिस्ट होता त्याला तिथे ठेवलं आणि दुसऱ्या ज्या माणसावर त्याला टेलिपॅथीचा रिसर्च करायचा आहे त्या माणसाला जवळपास 3000 किलोमीटर दूर नेऊन ठेवलं आणि फोनने कनेक्ट राहिले सायंटिस्ट लोक. त्याच्यासोबत बी सायंटिस्ट आहे, इकडेही सायंटिस्ट आहे. या माणसाला सांगण्यात आले, या सायंटिस्टला, की त्याला तू ऑर्डर दे, इथून ऑर्डर दे. काय? की तो सिगरेट पित होता. त्या माणसाला 3000 किलोमीटर दूर ठेवलं, सिगरेट पित आहे, तो ऑर्डर दे इथून. काय? की तू झोप आता. यानी इथून टेलिपॅथी याची स्ट्रॉंग आहे. यानी इथून ऑर्डर केला की तू झोप. हा ऑर्डर केल्याबरोबर त्याच्या चेतनेला कनेक्ट झाला तो ऑर्डर, आणि सिगरेट पिता पिता त्याला विझवणे
सुचलं नाही आणि झोपी गेला पटकन. सायंटिस्ट लोकांना वाटलं हा संयोग असेल, म्हणून सायंटिस्ट लोकांनी याला म्हटलं की अरे नाही, अभी उसको उठा के बताओ. तेव्हा सायंटिस्ट लोकांनी असा ऑर्डर दिला, यांना सांगितल्यानंतर या सायंटिस्टनी त्या 3000 किलोमीटर दूर असलेल्या माणसाला पुन्हा ऑर्डर केला, चेतनेला त्याच्या, याच्या चेतनेने त्याच्या चेतनेला ऑर्डर केला, काय उठ, तुला हे काम करायचं आहे. उठला चटकन. सायंटिस्ट लोक फोननी कनेक्ट आहे, व्हिडिओग्राफीनी कनेक्ट आहे, आताची घटना सांगतोय. आणि त्यानंतर पुन्हा सायंटिस्ट लोकांना वाटलं की हे होऊ शकते संयोग. तर यांनी सांगितलं त्यांना की त्याला लघवी लागली असा अनुभव आणून दे आणि त्याला लघवीला जा असं ऑर्डर कर. तो लघवीला ऑर्डर केला आणि तो लघवीला गेला. अशा अनेक 20-25 गोष्टी त्याने करायला लावल्या आणि तेवढे त्याने केल्या. हे टेलिपॅथी म्हणजे एका चेतनेचं दुसऱ्या चेतनेची कनेक्शनची गोष्ट म्हणजे टेलिपॅथी. हे सायन्स याला म्हणतात कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस. बुद्धाचं कॉन्शियसनेस आणि आपलं कॉन्शियसनेस जेव्हा एका व्हायब्रेशननी ट्यून अप होते तेव्हा ऑटोमॅटिकली कनेक्ट होऊन जात असतो आपण. आणि म्हणून आपल्याला हे सद्विचार बुद्ध शासनासाठी जेव्हा आपण थोडाही करतो तर चटकन आपली कनेक्टिव्हिटी तथागतांसोबत होते आणि तथागतांच्या तुरंत करुणेचा वर्षाव आपल्यावर सुरू होतो. कारण तुम्ही काय केलं, तथागताची एक महाकरुणा होती. महाकरुणा काय असते? महाकरुणेचा अर्थ हा आहे की तथागताच्या चेतनेमध्ये एक आणि एकच गोष्ट होती, काय की लोक दुःखातून मुक्त व्हावीत यासाठी सम्यक संबोधी प्राप्त केली. जीवनभर तेच काम केलं आणि एवढे 4 असंख्य 1 लाख कल्पपर्यंत प्रॅक्टिस केली, संशोधन केलं आणि एवढ्या कल्पाच्या संशोधनानंतर सम्यक संबोधी प्राप्त कशासाठी केली की अनेकांचं कल्याण हो या एका महाकरुणेपायी केली. आणि तुम्ही काय करत आहे, जसही तुम्ही दान देण्याची गोष्ट मनात आणली म्हणजे बुद्धांची जी महाकरुणा काय होती की धम्म पसरावा, लोकांना धम्म मिळावा, लोक दुःखातून मुक्त व्हावेत, ही बुद्धाची महाकरुणा होती. नेमका तोच विचार तुमच्या मनात आला की बुद्धाचा धम्म टिकावा म्हणून मी दान देतोय, बुद्धाचा धम्म चिरकाल टिकावा म्हणून मला दान द्यायचं आहे. महाकरुणेशी तुमचं चित्त ट्यूनअप झालं, कनेक्ट झालं, लिंक झालं आणि त्यामुळे ऑटोमॅटिक कलेक्टिव्ह कॉन्शियस मध्ये ट्रान्सफर होते आपलं चित्त. एक कॉन्शियसनेस असते म्हणजे आपलं एक विज्ञान आहे, परंतु एक सर्व धर्तीवर असलेल्या प्राण्यांचं पण एक कलेक्टिव्ह विज्ञान असते आणि त्या विज्ञानानुसार माणूस जीवनभर कार्यान्वित असतो. म्हणून आपल्याला बघा हे विज्ञान काय आहे, जसं आपण म्हणतो बुद्धाने तुम्हाला सांगितलेलं आहे, जसं आम्ही पण याच जन्मात भिक्खू नव्हतो, याच्या अगोदरच्या जन्मात पण भिक्खू राहिलो. बरेच उपासक उपासिका किंवा भिक्खू म्हणतात किंवा बुद्धाने अनेक वेळा सांगितलं की मी याच जन्मात भेटलो नाही, याच्या अगोदरच्या जन्मामध्ये मी या लोकांना भेटलो म्हणून आता मला त्यांना धम्म द्यायला जायचं आहे, त्यांनी मला हे दिलं होतं. किंवा ते लोक भेटले. देवदत्त अनेक जन्मांमध्ये बुद्धांच्या कंटिन्यू सोबत राहिला आणि नेहमी विरोधच केला. म्हणजे हे ज्या लोकांशी आपला संपर्क होता तेच लोक आपल्याला डबल का मिळतात, याला म्हणतात कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस. म्हणजे कनेक्ट आहो आपण एकमेकाच्या चेतनेशी कनेक्ट आहो आणि ही जी कनेक्शन आहे तर ते कनेक्शन तुमचं रॉंग जर असेल, चेतनेमध्ये रॉंग कनेक्शन असेल तुमचं, तर तुम्ही नेहमी तुमच्या जीवनामध्ये दुःख आणि दुःखच राहते आणि तुम्ही वाम मार्गाला राहणार. पण तुमचं कनेक्शन एकदम राईट असेल,
बुद्धाशी जोडलेलं असेल, बुद्धाच्या महाकरुणेशी जोडलेलं असेल, तुमची चेतना नेहमी या दिशेने आकर्षित असेल, तेव्हा मात्र बुद्धांची महाकरुणा आपल्यावर होत असते. आणि म्हणून बुद्ध शासनाला जीवित ठेवण्यासाठी जेव्हाही आपण 4 प्रत्ययाचं दान देण्याचा विचार जरी करतो, तेव्हा आपल्यावर तथागत बुद्धांच्या महाकरुणेचा वर्षाव होतो. आणि तो वर्षाव एवढा भारी आहे, बुद्धाची चेतनाचा वर्षाव तुमच्यावर जर मिळाला, तुम्हाला बुद्धाची महाकरुणेचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला, तर मी तुम्हाला सांगतो की निश्चितपणे कोणतंही संकट तुमच्यावर मात करू शकत नाही आणि प्रत्येक संकट तुमच्यापासून दूर राहू शकतं. तुम्ही म्हणाल तसं तुमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी घडायला लागतात. इव्हन कित्येक भिक्षू आहेत, त्यांनी येणाऱ्या पावसाला पण थांबवलेलं आहे. नेचरशी कनेक्ट असते चेतना, यालाच म्हणतात कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस. येणाऱ्या पावसाला थांबवलं. कसं थांबला पाऊस? हे निसर्गाला कसं समजते की या भिक्षूला आता पाऊस नाही पाहिजे आणि त्याला थांबवायचं. आणि ही वास्तविक घटना आहे. एका गावामध्ये भिक्षू जातो, गावातील लोक भिक्षूचे विरोधक राहतात. त्या भिक्षूला गावात आमच्या राहू नको सरळ आदेश देतात. त्या गावचा सरपंच, सर्व लोक. तो भिक्षू विचार करतो, या लोक ठेवायला तयार नाही, तर त्या गावाच्या बाहेर येऊन उघड्यावर राहतो. आणि त्याचा परिणाम असा होतो की जेवढे वर्ष तो भिक्षू त्या गावात येऊन, त्या गावाच्या बाहेर उघड्यावर येऊन राहतो, तेवढे वर्ष पाऊस पडत नाही. लोक परेशान नाही, पाऊस नाही पडत. अनेक विद्वानांचं मत घेतलं जाते. आणि तेव्हा तो भिक्षू, तेव्हा ते लोकांना कळतं विद्वानांच्या मतातून, या भिक्षूंजवळ, या भिक्षूचा आपण अपमान केला होता, तो भिक्षू उघड्यावर आहे आणि त्यामुळे एवढा मोठा हा प्रॉब्लेम इथे होत आहे. हे जेव्हा त्यांना कळतं लोकांना, तर लोक त्या भिक्षूजवळ जायला विद्वान लोकांनी सांगितलं. आणि जेव्हा लोक भिक्षूजवळ जातात, विनंती करतात की आमच्या हातून अपमान झाला, आपल्यासाठी आम्ही गावामध्ये सुंदर कुटी निर्माण करतो, आपण तिथे चलावं. आणि तो भिक्षू जेव्हा तिथे जातो आणि तेव्हा एक गोष्ट बोलतो, हे देव, मैं सुरक्षित हूं, तू खूप बरस. एवढी गोष्ट बोलतो आणि पाऊस यायला सुरुवात होते. आणि तेव्हा लोकांना कळतं की एका चेतनेचा पावर या निसर्गासोबत किती कनेक्ट असतो. आणि हे मी पण अनुभवलेलं. जेव्हा जेव्हा मी मोठे मोठे महानाट्य तथागतपण कार्यक्रम घेतला, तर कार्यक्रम घेण्या अगोदर पावसाचा काळ होता. त्यावेळेला मी ठरवलं, आम्ही पूजा केली की आमचा हा बुद्ध शासनासाठी कार्यक्रम आहे, हा सुरक्षित राहिला पाहिजे, पाऊस कार्यक्रम होतपर्यंत येऊ नये. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो की एकाही उघड्या कार्यक्रमावर, त्या कार्यक्रमामध्ये 50,000 लोक होते. सभोवताल पाऊस पडला, परंतु त्या एरियात मात्र पाऊस पडला नाही. आणि या सत्याचा साक्षात्कार आम्ही स्वतःही घेतला आणि अनेक लोक घेऊ शकतात. तुम्ही कुठेही निघून जा, जेव्हा बुद्धाशी तुम्ही कनेक्ट असणार, बुद्ध शासनाशी तुम्ही कनेक्ट असणार, फक्त एवढी चेतना तुमच्यामध्ये असावी की माझ्या जीवनामध्ये मी आले, मला हे जीवन मिळालं, मनुष्य जीवन. या मनुष्य जीवनामध्ये बुद्ध शासन चिरकाल टिकून राहावं, यासाठी मला जे करता येईल तेवढं मी थोडंसं अवश्य करेल. ही भावना घेऊन तुम्ही जीवन जगून बघा आणि करत राहा. तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही जिथे जाल तिथे सुरक्षित राहणार. हा तथागताचा मार्ग आहे. आणि म्हणून बुद्ध शासनासाठी तुम्ही केलेलं सत्कर्म किंवा कोणतंही कर्म हे तुम्हाला किती सुरक्षा आणि किती संतुष्टी आणि शांती आणि सुगती अन्य जन्मामध्ये देत असते, याची आपण कल्पना करू शकत नाही. याचे परिणाम सुंदर, सुखदायी, अनंत परिणाम आहे.
अमर्याद परिणाम आहेत. आणि म्हणून बुद्ध शासनात ही गोष्ट ज्या ज्या लोकांना कळतं ते लोक निश्चितपणे बुद्ध शासनासाठी झटल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून वास्तविकता ही आहे की तुमच्या मनात जागृती असेल तेव्हा हा विचार तुमच्या चेतनेमध्ये तेवत राहतो, प्रज्वलित राहतो. पण तुमच्या मनात जागृती नसेल, तुम्ही होशात नसणार, तर पुन्हा पुन्हा काय होतं, एका क्षणासाठी विचार येतो ना, बाकी 24 तास दुसरंच चालू राहते गोंधळ. आणि इथेही मी तुम्हाला सांगतो, आता एक उदाहरण मगानी मी नोट केलं. भंतेजी लोक धम्मदेशना गंभीर देत आहे, मी पण बोलतोय. धम्मदेशना देता देताही एक उपासिका बॉटल घेऊन आली, लोक माझा ऐकणं बंद करतात, बॉटल कोण घेऊन आली तिच्याकडे पाहायला लागतात. काही कोणी घेऊन आलं ते पाहायला लागतात, पहिले नवीन जे आलं ते. इथे नाही रमलं मन, इथून पटकन उडी मारून तिकडे चांगली मान अशी करून पाहतात. म्हणजे फक्त असे डोळे बी नाही, मान अशी करून पाहणार, तकलीफ देऊन पाहणार उलट. कारण चित्त जागृत नाही, चित्त समाधानी नाही. कशात समाधानी? चित्त जागृत त्यांचं राहते जे समाधानी आहे. कशात? जे धम्मदेशना होत आहे त्याच्यात समाधान जर तुम्हाला असेल, परिपूर्ण समाधानी आहे, तुम्हाला असं वाटतं काय चिंता नाही, मला माझं जे काही होतं ते जिथच्या तिथे आहे, मी इथे मेली तरी मी आज खुश आहे, मी जगातील सर्वात श्रीमंत आहे, मला काही कमी नाही, आणि मला जेवढ्या गोष्टीची गरज होती त्यापेक्षा अधिक निसर्गाने दिलेला आहे, याच्यात मी खुश आहे. या गोष्टीने तुम्ही बसले असणार, समाधानी चित्त आहे. समाधानी चित्त बोटही हलवणार नाही, मानही हलवणार नाही, काहीच करणार नाही. कारण त्याच्यामध्ये एकदम समाधान उत्पन्न झालेलं आहे, प्रशक्ती उत्पन्न होते. त्यामुळे समाधान याचा अर्थ प्रीती आणि प्रशक्ती. वेदना समाप्त होऊन जातात. तुम्ही करून बघा, असं सारे दुखणे शरीरातले आपणहून समाप्त होतात. तुम्ही पाहिलं असेल, विपश्यना तुम्ही लोकांनी केली, 1 घंट्याची 8 ते 9 ची साधना. आम्ही विपश्यना शिकवतो म्हणून माहित आहे. आणि 2:30 ते 3:30 ची तुमची साधना गोविंदजी जवळ गेल्यानंतर, आणि 6 ते 7 ची साधना. हात हलवायचे नाही, पाय हलवायचे नाही, अशी साधना राहते ना सर. अधिष्ठान ज्याला म्हणतात त्यांच्या शिबिरमध्ये, त्याच्यामध्ये लोकांना 1-1 मिनिट 1-1 घंट्यासारखा वाटतो. एवढं दुखून येते आणि बदलवायचं नाही आहे. एवढ्या वेदना आहे, 1-1 क्षण आता बदलवलं पाहिजे, आता बदलवलं पाहिजे असं वाटते. पण बदलवायचं, हलवायचं नाही आहे बिलकुल शरीराला, तर अजून जास्त त्रास होतो. पण जेव्हा मन समाधान झालं, तुमचं मन रममान झालं, साधनेमध्ये पूर्ण सम्मिलित झालं, आणि तुम्ही तो भाव धारण केला की ये वेदना है, मुझे बुरा लग रहा है, मुझे दुखद लग रहा है. हा बोध तुम्ही घेतला की हे दुखा वेदना आहे, मला दुःखद वाटत आहे, ही पण समाप्त होणारी आहे, ही जागृती आणि हा बोध तुम्ही धारण केला. तुम्हाला लक्षात येईल थोड्या वेळातच वेदना समाप्त झाली, आणि असं करता करता साऱ्या वेदना समाप्त झाल्या. आणि तुम्ही एक काळ असा येईल, दिवसभर बसले आहे, हातपाय हलवण्याची गरज पडत नाही, वेदना साऱ्या समाप्त झाल्या. हा बुद्धाचा धर्म आहे. जेव्हा जागृती आणि प्रज्ञा तुमच्या जवळ असेल, म्हणून दुःखातून मुक्त होण्यासाठी गिरिमानंद सूक्त पण तुम्ही बरेचदा वाचा, त्याचा अर्थ वाचा. 10 संज्ञा गिरिमानंद सूक्तामध्ये दिलेल्या आहेत. त्या संज्ञेनी ज्याला त्या संज्ञा समजल्या त्याला तो दुःखातून मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. एवढं सुंदर सूत्र आहे.
कितीही तुम्ही एखाद्या रोगाने त्रासात ग्रासलेले असाल, गिरिमानंद सूक्त वाचा आणि त्याला समजा. पोपटपंची नाही बरं का, नाही तर वाचलं म्हणाल मी सूत्र आणि लाभ झाला तर असं होत नाही. त्याला समजा, थोडं समजण्याचा प्रयत्न करा. आणि तो जे समजलं तुम्हाला, ती समज अनुभव, एक्सपिरियन्स करा त्याचा, तर तुमच्या लक्षात येईल. खूप कमी वेळामध्ये तुमच्या रोगाच्या वेदना पण समाप्त होतात. म्हणून बुद्धाने जो इलाज दिलेला आहे, म्हणून बुद्धाचा धम्म तुम्हाला सांगतो. बुद्धाचा धम्म जसा आपण इलाज करतोय, औषधी घेतो, तर बुद्धाचा धम्म सुद्धा एक उपचार आहे. आणि असा उपचार आहे जीवनातील सर्वच्या सर्व दुःखाचा नाश करण्याची क्षमता तथागत बुद्धाच्या वचनांमध्ये आहे, प्रज्ञेमध्ये आहे, आणि ते तुम्ही करू शकता. सारे दुःख समाप्त होऊ शकतात तथागत बुद्धाच्या धम्माला समजून घेतल्याने, सम्यक दृष्टी उत्पन्न केल्याने, 10 संज्ञेचा अभ्यास केल्याने. पण जे मी उदाहरण दिलं सुरुवातीला, पोपटपंची असेल तर अर्थ काहीच नाही आहे. म्हणून उदाहरण सर्वात मी पहिले दिलं ते. पोपटपंची असेल तर अर्थ काहीच नाही आहे. तुमचं कनेक्शनच नाही बनणार बुद्धांसोबत आणि तुमच्या वेदनांसोबत. तुमचं मनोबलच नाही वाढणार. पण तुमचं जर पोपटपंची नसेल, म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की दान दिल्यानंतर, दान आपण कशासाठी दिलं? 4 प्रत्ययाचं दान दिलं, बुद्ध शासन जीवित राहो. 4 प्रत्ययाचं दान भिक्षूंना दिलं. भिक्षूंना का दिलं? भिक्षू जिवंत राहिले तर तथागत बुद्धाचा धम्म जिवंत राहील. मग या भिक्षूला दान दिलं आपण. आता दान दिल्यानंतर काय फायदे आहे? एक फायदा तर हा आहे, दान दिलं तर आपण गरीब राहणारच नाही. बरोबर आहे? ज्या ज्या गोष्टी दान देऊ त्याच्या अनेक पटीने आपल्याला प्राप्त होईल. कारण दान हे बीज स्वरूपामध्ये असते. एक आंब्याचं बीज आपण पेरल्यानंतर एकच आंबा नाही येणार, त्याचं झाड बनेल आणि असंख्य आंबे येतील. हे दानाचं फळ राहणार. म्हणजे तुमच्याजवळ समृद्धी राहील. कशाची? मोठं घर राहील, खाय प्यायला भरपूर राहील, कपडे लत्ते बरोबर राहील. एवढं तुमच्याजवळ बरोबर राहील. दानाच्या बलाने निश्चितपणे राहील. आणि बुद्ध पुरुषांचा किंवा सत्पुरुषांचा किंवा भिक्षुगणांचा संगती मिळेल, हे होईल. पण जर तुम्ही धम्म हे सर्व दिल्यानंतर, दिलं कशासाठी? त्यानंतर तुम्हाला धम्म श्रवण करता आला पाहिजे याच्यासाठी दिलं. कारण संघवंदनेमध्ये आपण म्हणतो, सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. सावक संघ याच्यामध्ये भिक्खू भिक्खुनी येतात, उपासक उपासिका येतात. हे 4 परिषद येतात. या सावक संघाचे सदस्य उपासकही आहेत. तुम्हाला वाटत असेल ते भिक्खूसाठीच म्हटलेलं आहे, हे पण एक नासमजी आहे, लक्षात घ्या. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो याचा अर्थ भगवान बुद्धाचा भिक्खू संघ सुमार्गावर चालणार आहे असा अर्थ होत नाही. जे सत्य आहे तेच बोललं पाहिजे. भगवान बुद्धाचा सावक संघ तो भिक्षू भी असू शकतो, भिक्खुनी असू शकते, एक उपासिका असू शकते आणि एक उपासक पण असू शकतो. जो बुद्धाचा श्रावक झाला, म्हणजे ज्याने बुद्धाला ऐकलं आणि बुद्धाच्या सद्धम्माचा साक्षात्कार केला, तो बुद्धाचा खरा श्रावक बनतो. 4 जोड्यांपैकी एक गोष्ट तो प्राप्त करतो आणि तो संघाचा सदस्य असतो. त्या व्यक्तीमध्ये संघाचे गुण असतात. तो श्रोतापन्न मार्गस्थ असू शकतो, श्रोतापन्न फलस्थ असू शकतो, सकृदागामी मार्गस्थ असू शकतो, सकृदागामी फलस्थ असू शकतो, अनागामी मार्गस्थ असू शकतो, अनागामी
फलस्थ असू शकतो, अरथ मार्गस्थ असू शकतो, अरथ फलस्थ असू शकतो. तर हे जे 4 श्रावक आहेत, हे श्रावक कसे बनले? संघाचे सदस्य तुम्ही कसे बनता? मी कसा बनतो? भिक्खू कसे बनतात? भिक्खुनी कसे बनतात? उपासक उपासिका श्रावक संघ कसा बनतो? तथागताला ऐकल्यानंतर, तथागतांच्या वचनाला समजल्यानंतर, तर तथागताची देशना ग्रहण केल्यानंतर. म्हणून धम्मदेशना ग्रहण करणे हे सुद्धा मोठं पुण्य आहे. दान देणे हे पुण्य आहे, त्याच्याने बुद्ध शासन जीवित राहील. पण तुम्हा स्वतःला मुक्त व्हायचं असेल दुःखातून, त्यासाठी धम्मदेशना अत्यंत महत्वाची आहे. धम्मदेशना म्हणजे बुद्धाची देशना तुम्हाला समजावं लागेल. म्हणजे बुद्धाने जे सत्य दिलं दुःखातून मुक्त होण्याचं, त्या सत्याचा साक्षात्कार तुम्हाला करावा लागत असतो. आणि तो सत्याचा साक्षात्कार कोणीतरी जोपर्यंत सांगणाराच भेटणार नाही, तोपर्यंत तुम्हाला होऊ शकत नाही. आणि म्हणून बुद्ध शासनाचे इतिहास आहेत की बरेच वेळा भिक्षूंनी, उपासक उपासिकांनी ध्यानगी काही केलेलं नाही. फक्त बुद्ध भेटले आणि बुद्धाला ऐकलं. ऐकता ऐकता श्रोतापन्न होऊन गेला. श्रोतापन्न झाला म्हणजे कमी मोठ्या दुःखातून मुक्त नाही झाला. त्यानंतर बुद्धाच्या भिक्षूंनीही उपदेश दिले. उपदेश दिल्याबरोबर इकडे उपदेश दिला आणि तिकडे तो श्रोतापन्न झाला. श्रवणाचं बुद्धाच्या देशनेमध्ये जो धम्म आहे, तो व्यवस्थित जर आपल्याला एकाग्र चित्ताने म्हणजे अप्रमादेन संपादित, अप्रमादित होऊन धम्मदेशनेला संपादन जर तुम्हाला करता आलं, अप्रमादित होऊन तुमच्या शीलांना संपादन करता आलं, तर तुम्हाला तत्क्षणी, या क्षणी 4 पदांपैकी एका पदाचा साक्षात्कार होऊ शकतो. म्हणजे एवढी ताकद तथागताच्या सद्धम्मामध्ये आहे. परंतु राईट सद्धम्म देशना देणारा, ज्याने चेतनेचे अनेक चेतनेला उलटून पुलटून हर प्रकारे पाहिलेला आहे, त्याची चेतना, त्याची धम्मदेशना देण्याची पद्धत निश्चितच वेगळी राहील. तो व्यवस्थित देऊ शकतो जो जाणलेला आहे. जसं मुंबईचा चर्चगेट रेल्वे स्टेशन कसं आहे हे मॅपवर एखाद्याने पाहिलं, अभ्यास केला, त्याच्या धम्मदेशने त्याच्या सांगण्यामध्ये की ते स्टेशन कसं आहे, आणि जो पाहून आला आणि बारकाईने सायंटिस्ट सारखा पाहून आला, त्याच्या सांगण्यामध्ये फरक राहील की नाही? निश्चितच फरक राहणार. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या सद्धम्मामध्ये अनेक भिक्षू असे महानपी होऊन गेले की ज्यांची धम्मदेशना ऐकल्यानंतर कित्येक लोक अरहंतपद प्राप्त केले. बुद्धांच्या देशनेनेच बुद्ध बोलले आणि त्यानंतरच लोकांना अरहंतपद प्राप्त झालं असं नाही. बुद्धांचे भिक्षू बोलले आणि बुद्धांच्या भिक्षूच्या बोलल्याने लोकांना अरहंतपद मिळालं. एवढंच नाही तर आनंद भंतेजी स्वतः अरहंत नव्हते, फक्त श्रोतापन्न होते, पण आनंद भंतेजीच्या धम्मदेशनेने कित्येक भिक्षू अरहंत झाली. हे सत्य आहे. कारण पावर धम्माला समजवण्यामध्ये आहे आणि पावर जो समजून घेत आहे, जो श्रवण करत आहे, त्याच्यामध्ये आहे की तो कसा समजून घेत आहे. संपूर्ण चेतनेला एक वटून जर तो समजून घेत असेल, चेतना कुठेही डिवाइड नाही, परिपूर्ण चेतना एकाच ठिकाणी त्याने संग्रहित केली, तर या क्षणाला ऐकता ऐकताही निर्वाणाच्या साक्षात्काराची डुबकी लागू शकते. हे याप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय. चित्ताचा नुसता खेळ आहे एक प्रकारे. ते ज्याला समजलं खूप कल्याण होत असते. तसं उदाहरणार्थ एक काचेचं भिंग आहे, ते माहित आहे तुम्हाला? मुलं खेळतात की इकडे कागद ठेवतात आणि काचेचं भिंग ऍडजस्ट करतात, तर कागदाला आग लागते. ते पाहिलं तुम्ही? का आग लागते?
सूर्याचे किरण जेव्हा विभाजित असतात तेव्हा आग नाही लागत, लागते का तेव्हा? जेव्हा तो सूर्याच्या किरणाचा बिंदू बरोबर मुलं एकदम छोटासा बनवत आणतात कागदावर, तेव्हा आग लागायला सुरू होते. आणि जेव्हा तो मोठा असतो तेव्हा आग नाही लागत. भिंगाने काय केलं, सूर्याचे जे विखुरलेले किरण होते त्या संपूर्ण किरणाला एका ठिकाणी जमा केलं, साऱ्या किरणाची ताकद एकाच ठिकाणी दिली, सर्व उष्णता एकाच ठिकाणी दिली, तुरंत कागद जळायला लागतो. त्याचप्रमाणे चेतनेचं आहे. जर तुमच्या चित्ताची चेतना संपूर्ण तुम्ही एकवटली, कुठेच अन्य ठिकाणी उरू दिली नाही, त्या क्षणाला चमत्कार होत असतात. सारा खेळच आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाचं बुद्ध शासन, भगवंतांनी माणसाच्या चेतनेचा, माणसाच्या चित्ताचा एवढा बारकाईने अभ्यास केला की कोण कशा पद्धतीने मुक्त होऊ शकते, कोणाचं चित्त कुठे अडकलेलं आहे, तथागत अभ्यास करायचे. आणि अडकलेलं चित्त पहिले काढायचे, आणि अडकलेलं चित्त त्याचं जिथे अडकलेलं होतं तिथून काढल्याबरोबर त्याची शक्ती एकवटायची, आणि एकवटल्याबरोबर तो मुक्त व्हायचा. तर याप्रमाणे तथागत बुद्धांचा सद्धम्म असा कल्याणकारी होते. आणि तथागत बुद्ध एवढंच जाणत होते. म्हणजे जे आज मी सायंटिस्टची गोष्ट केली की तो सायंटिस्ट जसा ऑर्डर देते टेलिपॅथीने, तर तिकडे तो तसा करतो. बुद्धांची टेलिपॅथी त्या या आजच्या सायंटिस्ट पेक्षा, तुम्हाला सांगतो, असे ऑर्बो सायंटिस्ट एकत्र होतील तरी बुद्धांच्या टेलिपॅथीचा कल्पना नाही करू शकत आपण. एवढी पॉवरफुल होती. सर्वच लोकांशी कनेक्ट राहायची बुद्धाची चेतना, माहित आहे ना. तेव्हा एक दिवस अशी घटना झालेली आहे, आणि बुद्ध लोकांच्या मुक्तीसाठी किती झटत होते याची एका उदाहरणाने तुम्हाला कल्पना येईल. एक घटना घडली बुद्धांच्या काळामध्ये. त्यावेळेस प्रत्येक भिक्षूंचे शिष्य अलग अलग होते. बुद्ध जेव्हा होते त्यावेळेला तर सारीपुत्त महाथेरांचा एक श्रामणेर असतो, आणि दोघे भिक्षाटनासाठी जात असतात. आणि सारीपुत्त महाथेरा भिक्षाटनासाठी जात असताना आपल्या श्रामणेराला उपदेश देत आहे की जीवन किती अनित्य आहे. अरे आपण इकडे भिक्षाटनाला चाललो, पण जाण्याची काही शाश्वती नाही, वापस जातो की नाही. म्हणून मरायच्या पहिले आपण जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर निर्वाणाचा साक्षात्कार केला पाहिजे. वेळ लावू नको बाळा, लवकरात लवकर कर. तू श्रामणेर बनला आता तर तुझं कल्याण कर, असं बोलतच आहे. त्यांच्या श्रामणेराने ऐकलं, आणि श्रामणेराच्या मनावर एवढा परिणाम झाला. सारीपुत्त पुढे बोलतच चाललेले आहे, आणि हा मागच्या मागे वापसही झाला की जर हे सत्य आहे की मी भिक्षाटन करून वापस येऊ शकत नाही, मधातच मृत्यू येऊ शकतो. आणि आहे आपल्या प्रत्येकाचं असंच आहे. आपण आपल्या घरी आता पोहोचणारच हे पक्का आहे का? काही पक्क नाही कोणाचं, काही भरोसा नाही. त्या श्रामणेराने ते श्रवण केलं, आणि त्याला वाटलं खरंच नाही चालत परत तर बुद्धाचा धम्म प्राप्त करणे राहिलं, निर्वाण प्राप्त करणे राहून जाणार. तो तिथूनच मागच्या मागूनच परत येतो, आणि त्याची जी कुटी असते त्या कुटीमध्ये जातो आणि बसतो. आणि बसला ध्यानाला, आणि ध्यान सुरू आहे. सारीपुत्त मागे पाहते तर हा गायब आहे. त्यानंतर सारीपुत्त परत आले. सारीपुत्तांना वाटलं परत तो दुसरीकडे गेला असेल किंवा काही झालं असेल, त्यामुळे वापस गेलेला आहे. तर सारीपुत्त भंतेजी नेमके वापस आले, आणि तो श्रामणेर ज्या ठिकाणी ध्यान करत आहे त्या कुटीच्या दरवाजाला ठोकणार होते. तथागत बुद्धांनी तत्क्षणी बघितलं की तो श्रामणेर निर्वाण अवस्थेला जस्ट आता प्राप्त करीतच आहे, आणि मधात हा सारीपुत्त जाऊन आता दरवाजा ठोकणार आहे. तत्क्षणी तथागत सारीपुत्ताच्या पाठीमागे उपस्थित झाले, आणि तथागताची बाहू पकडली. थांब सारीपुत्त, तो निर्वाणाचा साक्षात्कार करत आहे, आणि दरवाजा ठोकू दिला नाही. याचा अर्थ तथागत बुद्धाची चेतना किती लोकांशी कनेक्ट असेल, अंत आहे का?
किती स्पष्ट उदाहरण आहे ते. आणि एका एका व्यक्तीच्या मुक्तीचं तथागत बुद्धांना किती महत्व होतं हे पण लक्षात येते आपल्याला. एका एका व्यक्तीच्या मुक्तीसाठी तथागत बुद्ध कितीतरी दूर चालत जात होते आणि तिथे जाऊन त्याला उपदेश द्यायचे आणि नंतर अजून परत यायचे. एवढी मेहनत एका एका व्यक्तीच्या मुक्तीसाठी तथागत बुद्ध करायचे की एखाद्याला जर निर्वाणाचा साक्षात्कार झाला, महान काम झालं. आणि म्हणून आपण सर्वांची जी मेहनत आहे ते त्या दिशेची मेहनत आहे की आपण सर्व एक दिवस निर्वाणाचा साक्षात्कार करू शकलो पाहिजे, निर्वाणाचा साक्षात्कार आपल्याला झाला पाहिजे. यासाठी आपण सर्व या मार्गाला लागलेले आहोत. आणि म्हणून या मार्गाला लागल्यानंतर निर्वाणाचा साक्षात्कार करून देण्याचं जे औषध आहे ते आहे अप्रमाद आणि जागरूकता, ज्याला आपण म्हणतो. ते अप्रमाद जर आपण संपवलं, ते अप्रमाद आपल्याजवळ नसेल, म्हणजे जागरूकता नसेल, परिपूर्ण जागरूकता, संपूर्ण चित्ताला एकवटून काम करण्याची क्षमता आपल्या चेतनेमध्ये आपण प्राप्त केली नसेल, तर हर वेळेस आपण विफल राहणार. म्हणून धम्मदेशना ऐकता तर असे बसा, सारं जग विसरलं, फक्त तुम्ही उरलेले आहे, तुमची चेतना आणि सांगणाऱ्याची चेतना, याच्याशिवाय दुसरी गोष्ट मधात काहीच नाही. मग बघा चमत्कार. जेवायला बसले, असे जेवायला बसा की फक्त जेवण करणारा उरलेला आहे आणि जेवण पुढे आहे, याच्यापेक्षा तुमच्या चेतनेमध्ये दुसरी गोष्ट उरलीच नाही. बघा, जेवता जेवताही निर्वाणाचा साक्षात्कार होऊ शकतो. आणि हे वास्तविक सत्य आहे. कित्येक भिक्षूंना जेवण करता करताही निर्वाणाचा साक्षात्कार झालेला आहे. हे सत्य आहे. कित्येक उपासिकांना भाजी बनवता बनवता श्रोतापन्न झाल्या. हे सत्य आहे. आणि म्हणून चेतना एकवटली पाहिजे, चेतना अप्रमादी असली पाहिजे, तेव्हा प्रत्येक काम आपलं महान काम बनत असते. आणि आपण खूप, आपल्याला जगात मग कोणतीच चिंता उरत नाही. आपलं जीवन संपूर्ण दुःखातून मुक्त होत असते. म्हणून जागरूकती, म्हणून बुद्ध पुरुष हे फक्त जागरूक असतात. आणि म्हणून एक धम्मपद मी नेहमी लोकांना आठवण व्हावी म्हणून बोलतोय धम्मदेशनेच्या अगोदर, की जागृत माणूस कधी मरत नाही. जागृत लोक अमर होऊन जात असतात. आणि त्याविषयीच बुद्ध बोलले की अपमादो अमदम पदम, अप्रमाद अमृताचं पद आहे. पमादो मच्छुनो पदम, प्रमाद मृत्यूचं पद आहे. प्रमाद मृत्यूचं पद म्हणतात बुद्ध. अपमत्ता नमीयंती, जे अप्रमादी आहे ते कधीही मरत नाही. ये पमत्ता यथामता, आणि जे प्रमादी आहे ते जिवंत असूनही मेल्यासारखे आहे, असं पण बुद्ध बोलले. म्हणून जे अप्रमादी आहे, जे प्रमादी आहे, ते तुम्ही जिवंत जरी असले तरी तुमच्यात तो बुद्धाचा प्रकाश उत्पन्न होत नाही किंवा तुम्ही जिवंत बनत नाही. खऱ्या अर्थाने जिवंत मनुष्य, खऱ्या अर्थाचं जीवन जेव्हा आपण अप्रमादी होत असतो तेव्हा सुरू होत असते. आणि म्हणून एक अप्रमादाची कहाणी तुम्हाला स्पष्ट करून, 1 मिनिटाची कहाणी शॉर्ट मध्ये बोलून माझी धम्मदेशना पूर्ण करतो. भिक्षूंना वय विचारा. जसं माझं वय 50 वर्ष जरी असेल तर मी माझे वर्षवाद जेवढे झाले तेवढे सांगतो. असं का? तर ही घटना घडली भगवान बुद्धाच्या काळामध्ये की भिक्षूंना, एक भिक्षू असतो 80 वर्षाचा म्हातारा, त्याला अचानक भगवान बुद्ध विचारतात. शॉर्ट मध्ये सांगायचे आहे म्हणून पटकन सांगतोय. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला भंतेजी भगवान विचारतात, भिक्षू तुझं वय किती आहे? तो भिक्षू म्हणतो, भगवान 6 वर्ष. जसंही तो 80 वर्ष, आता एखाद्याने 80 वर्षाची बुढी इथे बसली असेल, म्हातारी बसली असेल आणि ती जर म्हणेल माझं 6 वर्षाचं वय आहे, तर तुम्ही आश्चर्यचकित होऊन पाहणार तिच्याकडे. सारे भिक्षू त्याच्याकडे बघायला लागले.
भगवान बुद्धांना तर कळलं, पण भगवान बुद्धांना वाटलं ह्या साऱ्यांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, भिक्षू तू तर फार म्हातारा दिसतोस, 80 वर्षाचा कसा म्हणतोय, 6 वर्षाचा कसा म्हणतोय. तेव्हा तो भंतेजी भगवंताला सांगतो की भंते भगवान, 74 वर्षाच्या वयापर्यंत जे जीवन जगलो त्याला कसं जीवन म्हणू. मेल्यासारखं जीवन होतं. ज्या दिवशी 6 वर्षाच्या अगोदर तुमच्या संपर्कात आलो आणि तुमच्या संपर्कात आल्यानंतर तेव्हा मला होश उत्पन्न झाला, प्रज्ञाचक्षु उत्पन्न झाले, मला अप्रमाद उत्पन्न झाला आणि तेव्हा मला सत्य कळलं, तेव्हा मला जीवन मिळालं खरं. आणि म्हणून भगवान, मी असं समजतो की माझं जीवन तुमच्याशी भेटलो तेव्हापासून 6 वर्षा अगोदर सुरू झालं, तो माझा खरा जन्म समजतो. याच्या अगोदरचं जीवन जिवंत असूनही मेल्याप्रमाणे होतं भगवान. आणि या उदाहरणावरून भगवंतानी हे धम्मपद दिलं. मग आणि भिक्षू लोकांना सांगितलं की बघा भिक्षूंनो, तुम्ही किती वर्षाचे आहे याला काही महत्व नाही, तुम्ही अप्रमादी झाले का. आणि ज्या दिवशी तुम्ही अप्रमादी झाले त्या दिवसापासून तुमच्या वयाला सुरुवात होते. खऱ्या अर्थाने तुमचा जन्म त्या दिवसापासून होतो. आणि म्हणून भिक्षू लोक आपलं वय ज्या दिवशी पपजित होतात किंवा ज्या दिवशी उपसंपदा होते, आता त्या दिवशी त्याला अप्रमाद जागला की नाही ते वेगळी गोष्ट, परंतु तेव्हापासूनच सांगण्याची एक परंपरा आहे. म्हणून भिक्षूचं वय रिअल जे एज असते त्याचं ते सांगितलं जात नाही. ज्या दिवशी पासून त्याला बुद्धत्वाकडे त्याची आशा लागली, बुद्धत्वाकडे त्याची धाव सुरू झाली, बुद्धत्वाच्या मार्गाने तो लागला, त्या दिवस पासून तो आपलं वय मोजतो. आणि म्हणून तुमचं वय पण तेच आहे. ज्या दिवशी तुमच्या चेतने, आता मेलेले आहोत आपण, मेल्याप्रमाणे आहोत, जिवंत असूनही मेल्याप्रमाणे आहोत. आणि ज्या दिवशी अप्रमाद जागेल त्या दिवशी आपण कधीही मरू शकत नाही. बुद्ध म्हणतात अपमत्ता नवीयंती, कधीही मरू शकत नाही. जे अप्रमादी आहे, जे जागरूक झाले. आणि म्हणून बुद्ध पुरुष आजही त्यांचा प्रकाश अमर्यादित आहे. त्यांच्या प्रकाशामध्ये आपण जगतो, ते कधीही मरत नाही. अरहत पुरुष कधीही मरत नाही. जे जागरूक झाले ते त्यांचं मरणच नसते. आणि म्हणून का मरत नाही, कारण मरतानी तो होशात असतो, त्याला माहित असतं की हे माझं संपणे नाही, हे फक्त एका चेतनेचं ट्रान्सफॉर्मेशन आहे, रूपांतरण आहे. आणि हे त्याला सत्य कळल्यामुळे भगवान बुद्धांचे भिक्षू अमर होत असतात स्वतःच्या चेतनेमध्ये. तर याप्रमाणे तथागताचा हा सद्धम्म निश्चितपणे आपल्याला अमर बनवत असतो, महान बनवत असतो, दुःखातून मुक्त करत असतो. जर तुमच्यामध्ये अप्रमाद असेल तर. आणि म्हणून आज माझ्या डोक्यात हीच एक विचार आला होता की आपण सर्वांना एक तथागताचा हा सर्वात जास्त कल्याण करणाऱ्या सद्धम्माचं देशना तुम्हाला द्यावी, त्याचं एकाच विषयाचं स्पष्टीकरण करावं. अनेक विषय बोलायचे नाही. आणि म्हणून या एकाच विषयाला मी आपण सर्वांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी त्या विषयाला अत्यंत शांतीपूर्वक समाधानाने समजून घेतलं. आणि मी अशी आशा करतो की मला वाटतं की मी पहिलेच तुम्हाला जागृत केलं की पोपटपंची होऊ देऊ नका, पोपटपंचीने जीवन जगू नका, अप्रमादाचं जीवन जगा, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि अप्रमाद निश्चितपणे तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. तर आज तथागताने दिलेले हे महान सत्य आपण सर्वांच्या पुढे उजागर करण्याचा प्रयत्न केला. या महान सत्यवचनाने तथागताच्या अप्रमाद हे सर्व दुःखातून मुक्तीचा उपाय आहे हे तथागतांनी म्हटलेलं आहे. हे सत्यवचन आहे. या सत्यवचनाने तुम्हा सर्वांचं जयमंगल हो. तुम्ही सर्व दुःखातून मुक्त होऊन
निर्वाणाचा साक्षात्कार करू आणि आजच्या प्रसंगी जे बुद्ध शासनाला जिवंत ठेवण्यासाठी आपण दान दिलं, हे तुमचं दान निर्वाणाचा पाथेय बनो ही मंगल कामना आणि आशीर्वाद करून आपण सर्वांकरता माझी सुरू असलेली धम्मदेशना मी इथे पूर्ण करतोय. भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम.